स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण क्लास 5 च्या मुलांसाठी पेरिमीटर अँड एरिया हा लेसन या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपण प्रॉब्लेम सेट 50 सॉल्व करणार आहे। ठीक आहे, जर तुम्हाला या आधीचे दोन प्रॉब्लेम सेट बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 5 चे बाकीचेही लेसन्स आपले शिकवून झालेले आहेत आणि त्याचीही लिंक तुम्हाला बघायची असेल तर ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओज येतात त्यांचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर आज आपण प्रॉब्लेम सेट 50 या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे तो काय दिलेला आहे बघा। लेंथ ऑफ अ साइड ऑफ ईच स्क्वेअर इज गिवन बिलो, फाइंड इट्स एरिया। म्हणजे स्क्वेअरच्या ज्या साइड्स आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे तर स्क्वेअरचा एरिया या ठिकाणी फाइंड करायचा आहे। म्हणजेच बघा पहिला जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला 12 मीटर्स इतकी साइड दिलेली आहे, म्हणून एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं आपलं साइड इंटू साइड किंवा लेंथ ऑफ अ साइड इंटू लेंथ ऑफ अ साइड असं लिहिलं तरीही चालेल। ठीक आहे, बघा इथं साइड किती दिलेली आपल्याला 12 इंटू 12 इंटू 12 म्हणजे 12 चा करायचं आपल्याला आणि स्क्वेअर पार्ट आहेत आपल्याला, त्यामुळे डायरेक्टली आपण लिहू शकतो। म्हणजे 12 ला 12 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपला आन्सर येणार आहे 144 आणि युनिट लिहिताना या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर सेंटीमीटर असं युनिट या ठिकाणी आपल्याला राईट करायचं आहे। ठीक आहे, सॉरी मीटर मध्ये आहे त्यामुळे स्क्वेअर मीटर हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी युनिट असणार आहे। त्याच्यानंतर बघा 6 सेंटीमीटर दिलेलं आहे, त्यामुळे इथं येताना परत एकदा प्रत्येक वेळेला फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे। स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे लेंथ ऑफ अ साइड इंटू लेंथ ऑफ अ साइड। ठीक आहे, किती आहे इथं 6 इंटू 6 म्हणजे 6 6 किती आलेलं आहे 36 या ठिकाणी आलेलं आहे। आता या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे 25 मीटर्स दिलेलं आहे आणि तिकडे 18 सेंटीमीटर दिलेलं आहे। म्हणजे थर्ड क्वेश्चन आपला आहे 25 मीटर्सचा। म्हणजेच परत एकदा एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ ऑफ अ साइड इंटू लेंथ ऑफ अ साइड। म्हणजेच काय आली साइड किती आपली तर 25 इंटू 25 25 625 असतो मल्टिप्लिकेशन। ठीक आहे, म्हणजे इथे आले आपले स्क्वेअर मीटर किंवा मीटरचा स्क्वेअर असंही लिहू शकता तुम्ही। आता फोर्थ क्वेश्चन जो आहे ज्याची साइड आपल्याला 18 सेंटीमीटर दिली आहे त्याचे आन्सर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। म्हणजे एरिया ऑफ अ स्क्वेअर काय असेल त्याचा ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। सेकंड क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय। सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, इफ the cost of a 1 square meter of a plot of land is 900 rupees, find the total cost of a plot of a land that is 25 meter long and 20 meter broad। म्हणजे तुम्हाला 1 स्क्वेअर मीटरला किती दिलेले आहेत बघा तर 900 रुपीज लागतात। तर तुम्हाला असं विचारलेलं आहे जो रेक्टँग्युलर प्लॉट आहे त्याला किती रुपीज लागतील, म्हणजे त्या प्लॉटची कॉस्ट काय असेल हे आपल्याला विचारलेलं आहे। आता लॉंग म्हणजेच काय तर लेंथ आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। लेंथ किती दिलेली आहे 25 मीटर दिलेली आहे, बरोबर आहे। अँड 20 मीटर ब्रॉड, ब्रॉड म्हणजेच काय असतं आपलं तर ब्रेड असते। ठीक आहे, किती दिलेली आहे 20 मीटर। म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल तर देअरफॉर एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट तर काय दिलेलं आहे आपल्या फॉर्म्युला काय असतो तो लिहून घ्या पहिल्यांदा लेंथ इंटू ब्रेड्थ। ठीक आहे, लेंथ किती दिलेली आहे आपल्याला 20 दिलेली आहे, म्हणून इथं मल्टिप्लाय बाय 20 इंटू 25। ठीक आहे, मल्टिप्लिकेशन जर तुम्हाला डायरेक्टली येत नसेल तर तुम्ही या पद्धतीनेही करू शकता आणि ज्याचं आन्सर येईल ते इथे तुम्हाला लिहायचं आहे। पण एक सोपी पद्धत आहे। 25 2 जा किती होतात तर 50 होतात, इथे एक 0 आहे तर तो 0 या ठिकाणी लिहायचा आहे आणि आपलं जे युनिट असणार आहे ते काय असणार आहे मीटर स्क्वेअर असणार आहे, बरोबर आहे। बट रेट ऑफ अ प्लॉट फॉर 1 स्क्वेअर मीटर इज इक्वल्स टू किती दिलेले आहेत आपल्याला 900 रुपीज दिलेले आहेत, बरोबर आहे। देअरफॉर द कॉस्ट ऑफ प्लॉट इज काय असणार आहे तर आपले 900
इंटू 500 असणार आहे. म्हणजे एका स्क्वेअर मीटरला 900 असतात, तर 500 स्क्वेअर मीटरला किती असणार आहे, तर मल्टिप्लिकेशन करतो आपण. बरोबर आहे. या ठिकाणी बघा सिंपल मल्टिप्लिकेशन आहे. जेव्हा 0 0 येतात त्याला पुढचे जे नंबर्स असतात त्यांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. म्हणजे 9 5 किती झाले, 45 झाले. आणि झिरो बघा 1 2 3 4 1 2 3 4 रुपीज. ठीक आहे. म्हणजे 4,50,000 रुपीज इतकी त्या प्लॉटची किंमत असणार आहे. ओके. थर्ड वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत आणि यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, तर दोन क्वेश्चन ऍट अ टाइम विचारलेले आहेत. पहिला क्वेश्चन काय आहे तो बघूया आपण. द साइड ऑफ अ स्क्वेअर इज अ 4 सेंटीमीटर अँड द लेंथ ऑफ अ रेक्टेंगल इज अ 8 सेंटीमीटर अँड इट्स विड्थ इज अ 2 सेंटीमीटर. फाइंड द पेरिमीटर अँड एरिया बोथ फिगर्स. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, तर एरिया ऑफ अ स्क्वेअर अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर काढायचं आहे. त्याच्यानंतर एरिया ऑफ अ रेक्टँगल अँड पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इतकं सगळं यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. साइड काय दिली आहे, साइड ऑफ अ स्क्वेअर किती दिलेली आहे बघा, तर 4 सेंटीमीटर दिलेली आहे. बरोबर आहे. देअरफॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय असतं पेरिमीटर, तर 4 इंटू साइड असतं. बरोबर आहे. 4 बाजू असतात ज्या सेम असतात म्हणून आपण काय करतो, 4 इंटू साइड करतो. म्हणून इथे आले आपले 4 इंटू 4, तर 4 4 जा 16 आणि पेरिमीटर ज्या वेळेला आपण काढतो त्याचं युनिट सेंटीमीटरच राहतं. ठीक आहे. त्याच पद्धतीनं एरिया ऑफ स्क्वेअर काय असणार आहे, एरिया ऑफ स्क्वेअर, तर साइड इंटू साइड असणार आहे. म्हणजेच किती आहे, साइड आपली 4 आहे त्यामुळे 4 इंटू 4, तर 4 4 जा 16 सेंटीमीटर स्क्वेअर ही काय असणार आहे, एरिया ऑफ स्क्वेअर असणार आहे. बरोबर आहे. आता पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे, तर लेंथ ऑफ रेक्टँगल पण दिलेली आहे. लेंथ इज इक्वल टू किती दिलेली आहे बघा, तर 8 सेंटीमीटर दिलेली आहे अँड ब्रेथ इज किती आहे, 2 सेंटीमीटर. बरोबर आहे. या ठिकाणी पण आपल्याला पेरिमीटर काढून घ्यायचंय. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय असतं, तर 2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ किंवा तुमचा फॉर्म्युला 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ. ठीक आहे. 2 इंटू लेंथ, लेंथ किती दिलेली आहे, 8. बॉडोमॉस रूल या ठिकाणी आपल्याला यूज करायला लागेल. 2 इंटू ब्रेथ 2. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यावे लागतील. म्हणून 8 2 जा 16 आणि 2 2 जा 4 म्हणजे इथे आले 20 सेंटीमीटर. हा काय आला आपला पेरिमीटर आला. बरोबर आहे. आता एरिया ऑफ अ रेक्टँगल काय असतं, तर लेंथ इंटू ब्रेथ. काय आहे लेंथ आपली, तर 8 इंटू 2 म्हणजे 8 2 जा 16 सेमी स्क्वेअर. ठीक आहे. हा होता आपला थर्ड क्वेश्चन. फोर्थ वन क्वेश्चन बघतोय. काय सांगितलेलं आहे, व्हॉट विल बी द लेबर कॉस्ट ऑफ लेइंग द फ्लोअर ऑफ अन असेंबली हॉल इज अ 16 मीटर लॉंग. म्हणजे लेंथ दिलेली आहे आपल्याला. लॉंग म्हणजे काय असतं आपलं, तर लेंथ किती दिलेली आहे, 16 सेंटीमीटर. ठीक आहे. सेंटीमीटर नाहीये, मीटर मध्ये. पुढे काय सांगितलेलं आहे, 12 मीटर वाईड. वाईड म्हणजे परत आपली काय आली, ब्रेड्थ आलेली आहे. ठीक आहे. ब्रेड्थ इज इक्वल्स टू 12 मीटर. आणि काय विचारलेलं आहे, इफ द कॉस्ट ऑफ लेइंग 1 स्क्वेअर मीटर इज 80 रुपीज. कॉस्ट ऑफ लेइंग काय सांगितलेलं आहे, 1 स्क्वेअर मीटर इज 80 रुपीज. तर टोटल जी कॉस्ट असणार आहे ती किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर एरिया ऑफ अ रेक्टँगल पहिल्यांदा फाइंड करून घ्यायला लागेल. देअरफॉर एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू काय असतो, तर लेंथ इंटू ब्रेड्थ असतो. बरोबर आहे. लेंथ किती दिलेली आहे बघा, 16 इंटू 12, ब्रेड्थ 12 दिलेली आहे. दोघांची मल्टिप्लिकेशन करून घ्या. 16 इंटू 12 केले. बरोबर आहे. 6 2 जा 12, 2 1 जा 2 अँड हे तर 3 आले, 0 6 अँड 1 2 9 1 192 काय आहे, स्क्वेअर मीटर. बरोबर आहे. द टोटल कॉस्ट काढायची आपल्याला. बरोबर आहे. टोटल कॉस्ट ऑफ लेइंग इज किती असणार आहे, तर 192 ला किती, 1 स्क्वेअर मीटरला 80 रुपीज,
तर 192 ला किती असं विचारलेलं आहे, त्यामुळे इथं मल्टिप्लाय बाय 80 करणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच ह्यालाच परत मल्टिप्लाय बाय 80 केले तर पहिला 8 ने मल्टिप्लाय केले, 8 टू द 16, 8 9 जा 72, 73 आले आणि 8 1 जा 8 प्लस 7 म्हणजेच 15 आले आणि 8 चा इथला 0 म्हणजेच इथं बघा 15,360 रुपीज इतका काय असणार आहे, खर्च येणार आहे. ओके, हा होता आपला फोर्थ क्वेश्चन. फिफ्थ वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, द पिक्चर अलॉंग साइड शोज सम स्क्वेअर्स. म्हणजे आपल्याला हे डायग्राम दिलेले आहे आणि यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 असे स्क्वेअर्स या ठिकाणी दिसत आहेत. फाइंड आउट हाऊ मेनी स्क्वेअर्स विथ द सेम मेजर्स विल फिट इन द एम्प्टी स्पेस इन द फिगर. आणि हा जो एम्प्टी स्पेस आहे यामध्ये किती स्क्वेअर फिट होतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी बघा 1 2 3 4 आहे. बरोबर आहे. आणि ही आपली काय असणार आहे, तर लेंथ असणार आहे आणि ही जी उभी आहे ती काय आहे आपली, तर ब्रेडथ आहे. म्हणजेच लेंथ मधले जर स्क्वेअर काउंट केले आपण, जर समजा आपण काय घेतलं, फिफ्थ क्वेश्चन चालू आहे. काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, तर लेंथ ऑफ एम्प्टी स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असणार आहेत बघा. टोटल लेंथ किती आहे या ठिकाणी, तर 1 2 3 4 दिलेले. बरोबर आहे. पण यामधला हा जो ब्लॉक आहे तो पूर्ण आहे, म्हणजेच टोटल स्क्वेअर मधून किती आहेत, 4 आहेत. बरोबर आहे. त्यातून हा एक जो स्क्वेअर आहे तो मायनस केला तर लेंथ किती असणार आहे आपली, तर 3 असणार आहे. बरोबर आहे. एम्प्टी ह्याची एवढी लेंथ ही इथून इथपर्यंत. ठीक आहे, 3. आता त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, तर ब्रेडथ काढायचे. ब्रेडथ ऑफ एम्प्टी स्क्वेअर. त्याच पद्धतीने बघा इथून टोटल आता बघितले तर किती स्क्वेअर्स आहेत, तर 3 स्क्वेअर्स आहेत. बरोबर आहे. टोटल 3 मायनस त्यातून हा जो ब्लॉक आहे म्हणजे हा एक कमी केला म्हणजे -1 केले तर ब्रेडथ जी राहिली आपल्याला 1 2 म्हणजे ही एवढी काय राहिलेली आपली ब्रेडथ राहिलेली आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर एरिया फाइंड करून घ्यायचा आहे. एरिया ऑफ एम्प्टी स्क्वेअर किती असणार आहे, तर लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजेच या ठिकाणी काय होईल बघा, लेंथ किती आहे आपली 3 इंटू 2 म्हणजेच किती आले 6 आले. आणि आपल्याला क्वेश्चन असा विचारला होता की द सेम मेजर्स विल बी फिट इन द एम्प्टी स्पेस इन द फिगर. म्हणजे किती स्क्वेअर जे आहेत ते फिट होतील या एम्प्टी स्पेस मध्ये, तर 6 स्क्वेअर फिट इन द एम्प्टी स्पेस. हे आपलं काय असणार आहे, इथं फायनल आन्सर असणार आहे. 6-1 क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय. 6-1 क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, ही आपल्याला फिगर दिलेली आहे बुक्स मध्ये आणि क्वेश्चन दिलेला आहे, डिवाइड द फिगर गिवन अलॉंग साइड इनटू 4 पार्ट्स इन अ सच वे that the area and shape of each part is the same. Color the parts with the different colors. आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला सेम शेप असला पाहिजे आणि त्या जो सेम शेप आहे त्याचा एरिया पण प्रत्येक पार्टचा सेम असला पाहिजे. असे 4 पार्ट आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. ठीक आहे. तर बघा कोणकोणते पार्ट्स या ठिकाणी तयार होतात, तर फर्स्ट जो पार्ट आहे तो काय होईल, हा एक पार्ट तयार होईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होईल बघा, हा एक तयार झाला. त्याच्यानंतर अजून कुठला तयार होईल, इथला एक तयार झाला आणि लास्ट वन या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजेच हा जो पार्ट आहे तो तुम्ही काय केला, रेड कलरनी कलर केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो काय आहे, आपण ब्लॅक पेननी कलर केलेला पार्ट आहे जो सेम कलर मध्ये असणार आहे. आणि हा जो आहे तो काय असणार आहे, आपला ब्ल्यू कलरचा पार्ट असणार आहे. आणि हा इकडचा हा दुसरा ब्ल्यू वाला कलर असणार आहे, जो तुम्ही दुसरा अजून कलर यूज करू शकता किंवा रेड कलरनी केला असता तरीही चालेल. रेड ब्ल्यू करू आपण. ठीक आहे. बघा किती पार्ट झाले, 1 2 3 आणि 4 इक्वल पार्ट्स मध्ये त्यांचं काय झालेलं आहे, डिवायडेशन झालेलं आहे. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट संपतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओज येतात त्यांची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.